उपराजधानी नागपूर, जिथे कायदा सुव्यवस्थेचा अभिमान होता, आज तिथेच प्रश्नचिन्हांची गर्दी आहे. गेल्या 2 महिन्यांपासून नागपूरमध्ये नेमकं चाललंय तरी काय? हा प्रश्न आज प्रत्येक सामान्य नागरिक विचारतोय. आकडे बोलके आहेत. गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पण कारवाई मात्र कुठेच दिसत नाही. दिवस असो वा रात्र, नागपूरच्या गल्ल्या आज सुरक्षित राहिलेल्या नाही. परिसरातील गल्ल्या जणू मिनी बारमध्ये रूपांतरित झाल्या आहेत. चांभार नाला कलवटजवळील पिंपळाच्या झाडाखाली दिवसरात्री सुरू असलेली दारू पार्टी, शिव्याशाप, गोंधळ आणि मागच्या बाजूला खुलेआम गांजा विक्री सुरू आहे. हे सगळं घडत असताना पोलीस झोपेत आहेत की बघ्याची भूमिका घेत आहे? नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं गृहनगर म्हणून ओळखलं जातं. पण त्यांच्या शहरात आज कायद्याचा भय संपत चाललाय का, हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. माहिती असूनही पोलीस नेमकं करतात तरी काय, हा सवाल आता थेट विचारला जातोय. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल बॅकफूटवर गेले असल्याची चर्चा रंगते आणि गुन्हेगार मात्र पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल बॅकफूटवर गेले असल्याची चर्चा रंगते आणि गुन्हेगार मात्र फ्रंटफूटवर दिसतात. आज जर नागपूरमध्ये अशाच पद्धतीने गुन्हेगारी वाढत राहिली तर त्याची जबाबदारी फक्त आणि फक्त पोलिसांवरच येईल. कारण जे पोलीस गुन्हेगारी रोखण्यासाठी ओळखले जायचे तेच आज गुन्हेगारी वाढण्याचा जबाबदार ठरणार आहेत.